तारदेव विलिंगटन सोसाइटी के रहवासियों ने अग्निशमन दल के चीफ फायर ऑफिसर के कार्यालय का घेराव किया। रहवासियों को न्याय दिलाने के लिए स्वयं भाजपा के पूर्व सांसद गोपाल शेट्टी भी इस धरने में शामिल हुए। शेट्टी ने कहा कि उन्हें मंत्री मंगल प्रभात लोढ़ा का पूर्ण रूप से इस न्याय की लड़ाई में समर्थन प्राप्त है। शेट्टी के शामिल होते ही फायर एनओसी के काम को गति मिली। तुरंत फायर ब्रिगेड के अधिकारी विलिंगटन सोसाइटी रवाना हुए और फायर की गाड़ी को लेकर इमारती परिसर का निरीक्षण कार्य प्रारंभ किया। और फायर अधिकारी ने लिखित तौर पर एक हलफनामा दिया जिसमें परीक्षण का सूचीबद्ध रिपोर्ट का उल्लेख किया गया है। इस पत्र के मिलने के बाद धरने को समाप्त किया गया। गोपाल शेट्टी ने कहा कि इस पत्र के माध्यम से कोर्ट से लोगों को राहत मिलेगी, किसी को घर खाली नहीं करना पड़ेगा और सभी बप्पा का आगमन बड़े धूमधाम से कर पाएंगे। उन्होंने कहा कि पहले दिन से मंगल प्रभात लोढ़ा भी लोगों के साथ है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्वयं 2 बार इस विषय में कमिश्नर से बात कर चुके हैं। शेट्टी सुबह जब सोसाइटी के फायर एनओसी की समस्या को लिखा तो मनपा आयुक्त ने शेट्टी को सकारात्मक प्रतिक्रिया दी। शेट्टी ने कहा है कि मैं तब तक इस सोसाइटी के साथ रहूंगा जब तक इन्हें ओसी नहीं मिल जाता। वही सोसाइटी के चेयरमैन नरेंद्र भंडारी, गोपाल शेट्टी और मंगल प्रभात लोढ़ा का आभार प्रकट किया। विलिंगटन सोसायटीच्या बाबतीत जे परवा 27 तारखेला घर खाली करण्यासाठी जो आदेश न्यायालयाने दिला होता आणि न्यायालयाचा एक फायर ब्रिगेडचा जो नॉर्म्स कॉम्प्लायन्स फुलफिल केला नव्हता तो एक फार मोठा अडचण होता। कारण कोणीही जीव धोक्यात घालून कुठल्याही बिल्डिंगमध्ये राहू नये हे कोणाचीही अपेक्षा असेल, तुमची आणि माझी सर्वांची आहे। आणि म्हणून न्यायालय थोडा कठोर झाला आणि न्यायालयाने अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे मला असं वाटतं सोसायटीतल्या लोकांनी सर्व कामकाज पाठपुरावा करून ते आता परिपूर्ण झालेलं आहे। आता एक अर्धा तासानंतर भायखळा फायर ऑफिसर कमिशनरांबरोबर त्यांची मीटिंग झाली, बोलणं झालं। मंगल प्रभातजींनी स्वतः बोलणं केलं, देवेंद्र फडणवीसजींनी 2दा फोन केला होता आणि एकूणच सर्व ठीकठाक आता झालेलं आहे। एक अर्धा तासानंतर लेटर उपलब्ध होईल ज्याच्यामध्ये हे उल्लेख केलेला असे सर्वचे सर्व ज्या अटी होती ते पूर्ण करण्यात आलेलं आहे। आणि हे न्यायालयात दाखवल्यानंतर आम्हाला पुरा सिस्टम वकिलांचंही म्हणणं आहे की आपल्याला रिलीफ मिळेल, आणखीन पुढचा वेळ वाढून देणार आणि त्या वेळेत ऑक्युपेशन सर्टिफिकेटपर्यंत पोहोचून या बिल्डिंगला लवकरात लवकर ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आपण आज आहोत। मी वेलिंग्टन सोसायटीतल्या सर्व भगिनींना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो। एक तर भारतीय महिला ज्या असतात ते लवकर रागीट होत नाही, क्रोधित होत नाही, परंतु एकदा झाले तर मग त्यांना शांत करणं थोडा कठीण होतो। आता त्यांची घरी जायची इच्छाच नाही आहे। मी त्यांना हात जोडून सांगितलं तुम्ही घरी जावा, थोडा सिस्टमवरती पण भरोसा ठेवा, आपल्याला आज पत्र मिळेल आणि उद्या आपल्याला न्यायालयातून नक्कीच रिलीफ मिळणार। आता ते जातील असं मी अपेक्षा व्यक्त करतो। म्हणून मी भायखळा फायर ब्रिगेडचा गणपती बाप्पा जिथे येणार आहेत त्या पंडालमध्ये आम्ही आहोत। मला गणरायावरती भरोसा ठेवा, सर्व काय ठीकठाक होईल। नाही, मंगल प्रभात लोढाजी इकडचे आमदार आहेत आणि ते पालकमंत्री आहेत, म्हणून स्वाभाविक आहे त्यांच्यावरती असलंच पाहिजे। आणि मी मुंबई शहरामध्ये सर्व प्रकारच्या कामामध्ये नेहमी लक्ष घालत असतो आणि मंगल प्रभातजींनीच मला सांगितलं याच्यावरती लक्ष घालायला आणि गेले 15 दिवस मी ह्या कामात गुंतलेलो आहे। आणि एक जे काय माझं नाव, माझं काम जे काय आहे त्याच्यावर एक लोकांचा विश्वास आहे आणि तो विश्वास ह्यासाठी आहे की मी आत्ताही सकाळपासून इथे आहे आणि नक्कीच या विश्वासाचा फळ जो आहे तो त्यांना उद्या कोर्टाच्या माध्यमातून कळेल, तुम्हाला आम्हाला सर्वांना। नक्की होईल, 100% होईल, कारण माझा लोकशाहीवरती विश्वास आहे, मला न्यायालयीन प्रोसेसवरती विश्वास आहे। आपल्या न्यायालयांच्या माध्यमातून अन्याय कधीच होत नाही आहे ह्याचा मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून वेलिंगटन सोसायटीच्या लोकांना पूर्ण न्याय मिळेल आणि कोणालाही घर खाली करावं लागेल ऐसा मला वाटत है कि आज हम लोग आए थे यहाँ पे। हमारी डिमांड थी कि फायर की एनओसी मिले। गोपाल शेट्टी जी, मंगल प्रभात लोढ़ा जी वो भी आए थे। मंगल जी ने फ़ोन से भी बात की। गोपाल जी तो सुबह से हमारे साथ ही बैठे हैं और कंप्लेंट्स का लेटर दे रहे हैं हमें ये। उसके बाद हमको लगता है कि कोर्ट में मूव करेंगे तो शायद हमें कोर्ट से शायद नहीं, पूरा विश्वास है कि कोर्ट हमें खाली करने का आदेश नहीं देगा और हमें रहने के लिए और समय देगा। तो हम आगे बढ़ के इसमें जो कंप्लेंट्स पूरा करके ओसी लाने में भी पूरा आगे बढ़ेंगे और जल्दी से जल्दी हमारे हाथ में ओसी होगी जिससे हमें घर खाली नहीं करना पड़ेगा। और मैं दूसरा बात और कहना चाहता हूँ कि हमारे मंत्री मंगल प्रभात लोढ़ा जी और गोपाल शेट्टी जी ने जो हमें मदद की है उसके लिए हम उनके बहुत बहुत आभारी हैं और उनका ये जो सहयोग है वो हम कभी नहीं भूलेंगे। हम लोग ताली बजा के सब उनका अभिनंदन करते हैं।